आजच्या पवित्र मिसाचे हेतू पुढील प्रमाणे. पामेलिन मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार जो मेंडोन्सा आणि कुटुंबीय. सेवेरिन फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार जो मेंडोन्सा आणि कुटुंबीय. इवा फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार सिबिल डिसोजा आणि कुटुंबीय. इवा फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार रॉय आणि रोज फर्नांडिस. फ्रँकी गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी देणार बबिता मचाडो. फ्रँकी गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी देणार संगीता गोम्स. लिवो आणि सेवेरिन फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार विजय फर्नांडिस. लिवो आणि सेवेरिन फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार जेरोम फर्नांडिस. लिवो आणि सेवेरिन फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार लीना फर्नांडिस आणि कुटुंबीय. खास हेतूसाठी देणार विजय फर्नांडिस. कॅसी आणि पफिना डिसोजा यांच्या आत्म्यासाठी देणार गॅविन आणि एम्ब्रिया डिसोजा. पॉल आणि हेलन फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार गॅविन आणि एम्ब्रिया डिसोजा. हेलन फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार एलेक्स अँड मारिया गोन्साल्विस. लुइजिनो गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी देणार एलेक्स अँड मारिया गोन्साल्विस. जोआन मेरी परेरा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय. संत जेरोमचे आभार मानण्यासाठी देणार मायकल मचाडो. मचाडो कुटुंबातील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी देणार मायकल मचाडो. प्रसाद कुटुंबातील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी देणार शॅरॉन मचाडो. येशूचे आभार मानण्यासाठी देणार डॉमिनिक मचाडो. फ्रँकी गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी देणार इजाबेल गोन्साल्विस. चांगले आरोग्य मिळावे म्हणून देणार मायकल पेरेस आणि कुटुंबीय. सेवेरिन फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार रॉय फर्नांडिस. नाझरेथ माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार नाझरेथ फरेरा. वाढदिवसानिमित्ताने येशूचे आणि पवित्र मधीचे आभार मानण्यासाठी देणार फिलोमिना गोन्साल्विस. विल्यम वेगस यांच्या आत्म्यासाठी देणार स्नोई आणि वॉल्टर हुगरी. ॲग्नेलो डिमेलो यांच्या आत्म्यासाठी देणार रॉय आणि रोज फर्नांडिस. रॉय कुटुंबाच्या बरेपणासाठी देणार मिल्टन रॉय आणि कुटुंबीय. करोना रोगापासून सर्वांना मुक्ती मिळावी म्हणून देणार आदिल आणि अरमान रॉय. इवा फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार टोनी टोटन आणि कुटुंबीय. इवा फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार सिबिल डिसोजा आणि कुटुंबीय. पॉल आणि हेलन फर्नांडिस
यांच्या आत्म्यासाठी देणार सिबिल डिसोजा आणि कुटुंबीय, कॅसी आणि बफिना डिसोजा यांच्या आत्म्यासाठी देणार सिबिल डिसोजा आणि कुटुंबीय, ॲग्नेलो डिमेलो यांच्या आत्म्यासाठी देणार सिबिल डिसोजा आणि कुटुंबीय, सेवेरिन आणि लिओ फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार सिबिल डिसोजा आणि कुटुंबीय, कामलिन मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार सिबिल डिसोजा आणि कुटुंबीय, इवा फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार ॲलेक्स आणि मारिया गोन्साल्व्हस, दयावंत येशूचे आभार मानण्यासाठी देणार मारिया गोन्साल्व्हस, सदासानी मातेचे आभार मानण्यासाठी देणार मारिया गोन्साल्व्हस, लग्नाच्या वर्धापन दिनानिमित्ताने येशूचे आणि पवित्र मरियेचे आभार मानण्यासाठी देणार नैना आणि हेनरिक डिसोजा, कुटुंबाला चांगलं आरोग्य मिळाल्याबद्दल आणि कुटुंबातील शांतीबद्दल येशूचे आणि पवित्र मरियेचे आभार मानण्यासाठी देणार पियर रॉड्रिग्स आणि कुटुंबीय, बोटीवरती काम करणारे सर्व कामगार सुखरूप घरी परतावेत म्हणून देणार पियर रॉड्रिग्स आणि कुटुंबीय, जोकिम फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार सिबिल डिसोजा, इवा फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार अँड्रिया आणि गॅविन डिसोजा. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभू आपल्या सोबत आहे. त्याने मरणावरती विजय मिळवलेला आहे आणि विविध प्रकारे तो आपल्याला दर्शन देत आहे. तो आपल्याला कधीही अनाथ सोडणार नाही, तर जेथे तो जाणार आहे त्या ठिकाणी आपण देखील असावं अशी त्याची इच्छा आहे. आणि म्हणूनच जोपर्यंत आपण या भूतलावरती जिवंत आहोत तोपर्यंत चांगली कर्मे करूया, चांगली कामं करूया. आपल्या जीवनामध्ये आपलं मिशन कार्य कोणतं आहे हे आपण ओळखून घेऊया, येशूच्या मागे चालूया आणि त्याच्याबरोबर त्याच्या राज्यामध्ये सदैव वस्ती करूया. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ह्या पवित्र निस्सावळीमध्ये योग्य रीतीने सहभाग घेण्यासाठी आपल्या हातून घडलेल्या सर्व पापांची, चुकांची, अपराधांची मनातल्या मनामध्ये प्रभूला कबुली देऊया आणि उत्सवामध्ये योग्य रीतीने सहभागी होण्यासाठी आपल्या मनाची, आपल्या आत्म्याची, शरीराची तयारी करूया. I confess to Almighty God and to my brothers and sisters that I have greatly sinned in my thoughts and in my words, in what I have done, in what I have failed, through my fault, through my most grievous fault. Therefore, ask Blessed Mary, the Virgin, all the angels and saints, and to my brothers and sisters, to pray for me to God. Almighty God, have mercy on us, forgive us our sins, and bring us to everlasting life.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमच्या स्वर्गीय बाबा, आम्हाकडे आपली दयादृष्टी वळव. तू आम्हाला पापमुक्त करतोस व ख्रिस्ताठाई तुझी मुले बनवतोस. आम्हाला परिपूर्ण स्वातंत्र्य दे व तू अभिवचन दिलेल्या वचनाचा स्वीकार कराव्यास आम्हाला पात्र कर. ही प्रार्थना तुझ्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार आणि राज्य करणारा एकच परमेश्वर पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. They chose 7 men full of the Holy Spirit. First reading, a reading from the Acts of the Apostles. Now, in these days, when the disciples were increasing in number, the Hellenists murmured against the Hebrews, because their widows were neglected in the daily distribution. And the 12 summoned the body of the disciples and said, "It is not right that we should give up preaching the word of God to serve tables. Therefore, brethren, pick out from among you 7 men of good repute, full of the Spirit and of wisdom, whom we may appoint to this duty. But we will devote ourselves to prayer and to the ministry of the word." And what they said pleased the whole multitude, and they chose Stephen, a man full of faith and of the Holy Spirit, and Philip, and Prochorus, and Nicanor, and Timon, and Parmenas, and Nicholas, a proselyte of Antioch. These they set before the apostles, and they prayed and laid their hands upon them. And the word of God increased, and the number of the disciples multiplied greatly in Jerusalem, and a great many of the priests were obedient to the faith. The word of the Lord. Our response to God's word. May your love be upon us, O Lord, as we place all our hope in you. Kindly listen to the tune. May your love be upon us, O Lord, as we place all our hope in you. May your love be upon us, O Lord, as we place all our hope in you. Give thanks to the Lord upon the harp, with the dancing lute singing song. Oh, sing him a song that is new. Play loudly with all your skill. May your love be upon us, O Lord, as we place all our hope in you. Oh, sing to the glory of his name. Sing to God how great are thy deeds. Burnt offering to thee I will bring. To thee I will pay my
पुस्तकाचे पहिले वाचन यातून घेतलेले वाचन. तुम्ही निवडलेला वंश राजघराण्यातील याचक आहात. माणसाने नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने निवडलेला आणि मूल्यवान असा जर जिवंत धोंडा त्याच्याजवळ येत असता, तुम्ही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात. यासाठी येशू ख्रिस्ताद्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यत्न अर्पण्यास तुम्ही पवित्र याचक व्हावे, कारण असा शास्त्रलेख आहे. पहा, निवडलेली मूल्यवान अशी कोनशीला मी सियोने बसवतो. तिच्यावर श्रद्धा ठेवणारा अजित होणार नाही. ह्यास्तव तुम्हा श्रद्धा ठेवणाऱ्यांनी ती अमूल्यवान आहे, परंतु जे श्रद्धा ठेवीत नाही त्यांना बांधणाऱ्याने नापसंत केलेले धोंडा तोच कोनशीला झाला आणि तेच लागण्याचा धोंडा आणि अडकण्याचा कडक असा झाला. ते वचन मानित नसल्यामुळे त्यासाठी ते नेमलेही नाही. त्यासाठी ते नेमलेही होते. पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात. ह्यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात आचरण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध व्हावे. हा तुमचा शब्द आहे. हालेलुया, 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 हालेलुया. Jesus is the Lord of life. Hallelujah. Rising over death and strife. Hallelujah. 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 प्रभु तुम्हाबरोबर असो. संत योहानाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर श्रद्धा ठेवा आणि माझ्यावरही श्रद्धा ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहे. नसत्या तर मी तुम्हास तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करायला जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली, म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला माझ्याजवळ घेईन. त्यासाठी जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे. थोमा त्याला म्हणाला, प्रभू, आपण कुठे जाता हे आम्हाला ठाऊक नाही, मग मार्ग आम्हाला कसा ठाऊक असणार? येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही. मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आतापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता आणि तुम्ही त्याला पाहिलेही आहे. फिलिप त्याला म्हणाला, प्रभू, आम्हाला पिता दाखवा
म्हणजे आम्हाला पुरे आहे. येशूने त्याला म्हटले, फिलिप, मी इतका काळ पुन्हा जवळ असूनही तू मला ओळखत नाहीस का? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. तर आम्हाला पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस? मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे अशी श्रद्धा तू धरीत नाहीस का? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या स्वतःच्या सांगत नाही. माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्य करतो. मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरे माना, नाहीतर माझ्या कृत्यांमुळे तरी माझे खरे माना. मी तुम्हाला सत्य सांगतो, मी जी कृत्ये करतो ती माझ्यावर श्रद्धा ठेवणाराही करेल आणि त्यापेक्षा मोठी करेल, कारण मी पित्याकडे जातो. प्रभूचे हे शुभवर्तमान. ख्रिस्ताताई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, लेखक वी.स. खांडेकर यांचा कलिका नावाचा कथासंग्रह आहे आणि ह्या कथासंग्रहामध्ये 2 मेघ नावाची सुंदर अशी कथा आहे. आणि ही कथा पुढील प्रमाणे आहे. आकाशामध्ये विहार करताना 2 मेघांचा एकामेकाबरोबर विलाप झाला, एकामेकाशी टक्कर झाली आणि त्यांनी एकामेकाकडे पाहिले. 2 मेघ होते ते. त्यापैकी एक मेघ काळा होता आणि दुसरा मेघ पांढरा होता. काळ्या मेघाने पांढऱ्या मेघाला प्रश्न केला, अरे भावा, तू कुठे चाललास? पांढरा मेघ म्हणाला, मी स्वर्गाकडे चाललो. पांढऱ्या मेघाने काळ्या मेघाला प्रश्न केला, अरे तू कुठे चाललास? आणि काळा मेघ म्हणाला, मी तर खाली पृथ्वीकडे चाललो. आणि अशा प्रकारे त्यामध्ये संवाद झाला आणि ते आपापल्या वाटेने निघून गेले. उड्डाण करणाऱ्या विमानाप्रमाणे पांढरा मेघ वर वर जाऊ लागला, तर मोडकळीस आलेल्या विमानाप्रमाणे काळा मेघ खाली खाली येऊ लागला. प्रवास थोडासा संपल्यानंतर पांढऱ्या मेघाला काळ्या मेघाची आठवण झाली आणि तो पृथ्वीवरती कुठपर्यंत पोहोचला हे बघण्यासाठी त्याने आपली नजर खाली वळवली. परंतु कुठेच काळा मेघ दिसला नाही. मात्र धरतीवरती आमूलाग्र बदल झाले होते. संपूर्ण धरती पाण्याने भिजून गेली होती. झाडे, वेली, पशु पक्षी सगळं काही आनंदामध्ये होतं. थंड वाऱ्याची झुळूक वाहत होती आणि सर्वांना जणू काही हर्ष झाला होता. हा पृथ्वीवरील बदल पांढऱ्या मेघाने पाहिला आणि लवकरच आपल्या स्वर्गामध्ये प्रवेश होईल ह्या विचाराने तो हर्षित झाला आणि पुढे पुढे वरवर जाऊ लागला. काही क्षणातच तो स्वर्गाच्या दारामध्ये पोहोचला, तर स्वर्गाच्या दारावरील वृक्ष पांढऱ्या मेघाला आत जाऊ देईना. तो त्याला म्हणाला की स्वर्गामध्ये एकच जागा रिकामी होती आणि ती आत्ताच भरली.
पांढरा मेघ रागावला आणि रक्षकाला म्हणाला, संपूर्ण आकाशामध्ये मी एकटाच होतो आणि मीच पहिला आलो. माझ्या आजूबाजूला कोणतेही ढग नव्हते. लहान लहान ढग होते, परंतु ते दूरवर होते. मी पहिला आलो आणि स्वर्गातील जागा मला का मिळू शकत नाही? स्वर्गातील जागा एकच होती आणि ती भरून गेली आत्ताच. कोणाला ती जागा मिळाली? आणि रक्षक उत्तरला, काळ्या ढगाला. काळ्या ढगाला? आणि इतक्यात आकाशवाणी झाली, होय, काळ्या ढगाला. कारण सूर्याच्या उष्णतेने तप्त झालेल्या धरणीला पाऊस पाडून काळ्या ढगाने जीवन सर्वस्व दिलं. होय माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, कथा ही सुंदर आहे, परंतु आज पुनरुत्थान काळातील 5वा रविवार साजरा करत असताना ही कथा तुम्हाला आणि मला सुंदर असा संदेश देत आहे. आपला ह्या भूतलावरती जन्म झालेला आहे, तो केवळ आपल्यासाठीच नव्हे, तर आपलं जीवन हे दुसऱ्यांसाठी आहे. प्रत्येक माणसाला परमेश्वराने ह्या भूतलावरती जन्मास घातलेला आहे. त्यामागे परमेश्वरा देण्याचा काहीतरी हेतू आहे, काहीतरी मिशन कार्य आहे. हे मिशन कार्य तुम्हाला आणि मला ओळखून घ्यायचं आहे. आणि जोपर्यंत आपण ह्या भूतलावरती जिवंत आहोत, तोपर्यंत ते मिशन कार्य पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आजच्या जगामध्ये मात्र आपल्याला वेगळं चित्र दिसतं. आपण मातेच्या उदरामधून नग्न आलो आणि आपण काहीच घेऊन ह्या जगामधून जाणार नाही. जे काही मी घेतलं ते ह्या जगामधून घेतलं आणि जे काही मी सोडणार आहे ते ह्या जगातच सोडणार आहे. आणि म्हणून माणसा लक्षात ठेव, हे माझं ते माझं असं करत बसू नको, कारण तुझ्या मालकीचं त्या जगामध्ये काहीच नाही, अगदी तू सुद्धा. आणि म्हणूनच परमेश्वराला धन्यवाद दे. परमेश्वर पित्याचे गुणगान कर. त्याने आपल्याला या जगामध्ये येण्याची संधी दिली आणि त्या संधीचं चीज कर. ही सुवर्ण संधी सोडू देऊ नको. आणि म्हणूनच बायबलचं वचन आहे, मीठ तुम्ही या पुण्यभूमीचे, गुण मिठाचे सोडू नका. एकदाची हा मानव जन्म निरर्थक करू नका. माणसाला एकदा जन्म मिळालेला आहे, जन्म मिळालेला आहे आणि तो जन्म वाया जाता कामा नये, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्याकडे जे आहे ते परमेश्वराने दिलेलं दान आहे आणि म्हणून त्याचा स्वतःसाठी वापर करा, इतरांसाठी वापर करा, पण फुकटचा गर्व आणि अभिमान करू नका. आणि म्हणूनच एका गीतकाराने म्हटलेलं आहे, मत करतो अभिमान रे बंदे, मत करतो अभिमान, झूठी तेरी शान रे बंदे, झूठी तेरी शान, मत करतो अभिमान. तेरे जैसे लाखों आए, लाखों इस मिट्टी में खाए, रहा न मान अभिमान रे बंदे, मत करतो अभिमान, झूठी तेरी शान रे बंदे, मत करतो अभिमान. होय माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या जीवनामध्ये आपण चांगली कार्य करतो, चांगलं मिशन कार्य करतो, गरिबांना मदत करतो, आजारांची सेवा करतो, वृद्धांची काळजी घेतो, प्रार्थना करतो, नवेने करतो, पवित्र निस्सासाठी येतो. हे सर्व करण्यामागे एकच हेतू असतो की आपल्याला ठाऊक आहे, हे जग माझं नाही. मला माझ्या तारणकर्त्याने ह्या जगामध्ये
पाठवलेला आहे आणि तोच तारणकर्ता माझी वाट पाहत आहे. आणि त्याचं सुंदर असं विवेचन आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू देताना आढळतो. पुनरुत्थानानंतर येशूने आपल्या शिष्यांना आणि प्रियजनांना विविध ठिकाणी आणि विविध वेळी दर्शन दिलं आणि प्रत्येक वेळी त्याने हेच सांगितलं, मी माझ्या पित्याकडे जात आहे, परंतु मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. मी तुमच्यासाठी कैवारी पाठवून देईन आणि तो तुमची काळजी घेईल. जीवनामध्ये काय करावं आणि करू नये ह्याबाबत तो तुम्हाला शिकवील आणि मार्गदर्शन करेल. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये ख्रिस्त म्हणतो, मी माझ्या पित्याकडे जात आहे. कशासाठी जात आहे? तर माझ्या पित्याच्या घरामध्ये तुम्हासाठी जागा करण्यासाठी, खोल्या तयार करण्यासाठी. माझ्या पित्याच्या घरामध्ये अनेक खोल्या आहेत आणि सर्व काही तयारी झाल्यानंतर मी स्वतः खाली येईन आणि माझ्या लेकरांना मी तिथे घेऊन जाईन, कारण जिथे मी आहे तिथे माझी लेकरं असावीत अशी माझी इच्छा आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे ख्रिस्ताचं सुंदर असं आजच्या शुभवर्तमानामधील वचन. ह्यालाच आपण शाश्वत जीवन म्हणतो, ह्यालाच आपण स्वर्गीय सुख म्हणतो, ह्यालाच आपण सार्वकालिक जीवन म्हणतो, ह्यालाच आपण मोक्ष म्हणतो. होय माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे शरीर नश्वर आहे, ह्या जगातील जीवन हे नश्वर आहे. ते वाहत्या पाण्यावरचा बुडबुडा आहे, हवेचा बुडबुडा. कधी फुटेल, कधी सर्व काही नष्ट होईल हे सांगता येत नाही. परंतु जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये जीव आहे, जोपर्यंत आपल्याला परमेश्वराने विचार करण्याची सतत विवेक बुद्धी दिलेली आहे, जोपर्यंत मनगटामध्ये बळ आहे, ताकद आहे, क्षमता आहे, जोपर्यंत शरीराची विविध अवयव इंद्रिये व्यवस्थितपणे कार्य करतात, तोपर्यंत प्रेम करणं आपण सोडू नये, कार्य करणं आपण सोडू नये, सेवा करणं आपण सोडू नये. हे सर्व करूनच आपल्याला शेवटी पित्याच्या घरी परतायचं आहे. कारण त्या जगामधले आपण रहिवासी नाही, तर ह्या जगामधील आपण प्रवासी आहोत. ह्या जगाच्या मालकाने ह्या जगामध्ये काही काळापुरताच आपल्याला पाठवलेला आहे. हा काळ आज संपेल, उद्या संपेल, परवा संपेल, 10 वर्षाने संपेल, 50 वर्षाने संपेल, 100 वर्षाने संपेल, आपल्याला माहित नाही. परंतु कधीतरी ह्या जीवनाला मर्यादा घातली जाणार आहे. कधीतरी आपल्याला मृत्यूला सामोरे जावं लागणार आहे. आणि म्हणूनच आज रात्री झोपायला जात असताना आपले डोळे मिटल्यानंतर आपण शांतपणे विचार करणं आवश्यक आहे. इतकी वर्ष मी माझ्या गावामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या पॅरिशमध्ये जीवन जगतो. जगाने मला काय दिलं, सरकारने मला काय दिलं, ख्रिस्त सभेने मला काय दिलं, ह्याचा विचार करण्यापेक्षा मी इतरांना काय दिलं ह्याचा विचार करणं फार फार महत्वाचं आहे. आणि इतक्या ह्या वर्षामध्ये मी काय मिशन कार्य केलेलं आहे? लोक जोडली की लोक तोडली, कुटुंब जोडलं की कुटुंब फोडलं, लोकांशी प्रेमाचे आणि सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले की त्यांच्यामध्ये विदुष्ट आणण्याचं काम मी केलं, विद्रोह पसरवण्याचं काम मी केलं. हा प्रश्न प्रत्येक व्यक्तीने स्वतःला विचारणं गरजेचं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अद्याप वेळ गेलेली नाही. अद्याप पुनरुत्थित ख्रिस्त आपल्या बरोबर आहे. अद्याप आपण जिवंत आहोत. आणि म्हणून आता आपण डोळे उघडणं गरजेचं आहे. आता आपण जागृत होणं गरजेचं आहे, जागणं गरजेचं आहे आणि ताबडतोब कार्यास सुरुवात करणं गरजेचं आहे. माझं कुटुंब, त्या पलीकडे जाऊन माझे मित्रमंडळी, नातेवाईक, त्या पलीकडे जाऊन समाजातील इतर लोक, इतर धर्मीय, अन्य धर्मीय, तळागाळातील लोक,
भुकेले, तान्हेले, अपंग, पीडित, दलित आणि सर्व प्रकारे समस्येने नाडलेले लोक, आजारी, वयस्क, अनाथाश्रमातील लोक, विधवा, लहान मुलं, या सर्वांची मी काळजी घेणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी मिशन कार्य करणं गरजेचं आहे. शेवटी माझ्या प्रिय बंधूंनी बघितलं, आपल्याला जीवनामध्ये काय हवं आहे? माझं सोनं, माझं चांदी, माझा बंगला आणि माझी गाडी, माझं ऐश्वर्य आणि माझी मालमत्ता, माझा बँक बॅलन्स आणि माझा पैसा अटका मला वाचवणार आहे का? ते सर्व मी या जगामधून घेतलं आणि ते सर्व या जगामध्येच मी सोडून जाणार आहे. त्याचं पुढे काय होणार आहे मला ठाऊक नाही. मात्र सर्वात महत्वाचं आहे, या जगामध्ये माझी कर्म, माझं काम, परमेश्वराने मला नेमून दिलेलं मिशन कार्य, हे कार्य मला पूर्णत्वास न्यायचं आहे. कारण माझा पुनरुत्थित ख्रिस्त मला नेण्यासाठी येणार आहे आणि तो मला नेण्यासाठी आल्यानंतर त्याने जी जागा स्वर्ग राज्यामध्ये माझ्यासाठी तयार केलेली आहे, त्याने त्याच्या पित्याच्या घरामध्ये ज्या खोल्या माझ्यासाठी तयार केलेल्या आहेत, त्या खोल्यामध्ये मला प्रवेश मिळेल का, त्यावरती मनन चिंतन करणं फार फार गरजेचं आहे. आजच्या पवित्र मिस्सामध्ये आणि या सुंदर उपासनेमध्ये सहभागी होत असताना प्रत्येकाने यावरती मनन चिंतन करा की मला परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करायचा आहे. आणि म्हणून मला माझ्या शिक्षणाचा, माझ्या देखणेपणाचा, माझ्या सौंदर्याचा, माझ्या वक्तृत्वाचा किंवा माझ्या डिप्लोमा डिग्रीचा किंवा माझ्या श्रीमंतीचा मला गर्व आहे का? लक्षात असू द्या, गर्वाचं भर नेहमी खाली असतं. ज्यांना स्वर्गामध्ये जायचं असतं तो पांढऱ्या ढगासारखं वागत नाही, तर तो काळ्या ढगासारखा वागतो. जे परमेश्वराने दिलेलं आहे, ज्याने ज्या गोष्टीने, ज्या कला कौशल्याने त्याने मला भरलेलं आहे, ते मी ओतून त्यावेळेला दुसऱ्यांना देतो. माझं जीवन समर्पित करतो काळ्या ढगाप्रमाणे. त्यावेळेला स्वर्गातील ती रिकामी जागा मला मिळत असते. आमेन. सर्वांनी एकत्र स्वर्ग आणि पृथ्वी यांचा बंद करता सर्व समर्थ परमेश्वराचा यावर विश्वास आहे. त्याच्या संसारात येशू ख्रिस्त यावर माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या वाणीने सांभाळा तुम्हाला बसून जगला कोणती प्रकारच्या अंधारात कबूल होते त्याला विश्वास मिळेल. तुम्हाला पावला त्यास तुले सर्वात चढा आणि सर्व समाप्ती घडत असलेला आहे. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंताची जीवन यावर आपला विश्वास आहे. आमेन. आपल्या सर्व गरजांनी विनंत्या आपण परमेश्वराच्या चरणाशी अर्पण करूया. आपले उत्तर आहे, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. बोला, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, कार्डिनल ऑस्बर्ट ग्रेशियस, सर्व महागुरु, धर्मगुरु, धर्मबंधू, धर्मभगिनी आणि सर्व प्रापंचिक हे आपल्या जीवनामध्ये विविध प्रकारचं मिशन कार्य करत आहेत. हे मिशन कार्य योग्य प्रकारे सर्वांना करता यावं आणि एक दिवस परमेश्वराच्या हाकेला हो देऊन स्वर्ग राज्यामधील पुनरुत्थित ख्रिस्ताने तयार केलेल्या खोलीमध्ये आपणा सर्वांना स्पर्श करता प्रवेश करता यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. करोना आजाराने संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेला आहे. आपल्या भारतामध्ये देखील जवळजवळ
50,000च्या वरती लोक करोनाग्रस्त झालेली आहेत. अनेक लोक मरत आहेत. आपल्या मुंबई नगरीने त्यामध्ये उच्चांक गाठलेला आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. करोना रोगाचा हा जो प्रादुर्भाव होत आहे तो कुठेतरी खंडित व्हावा, थांबावा, सर्व लोकांना दिलासा मिळावा, करोना आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांना बरं वाटावं, ते आजारमुक्त व्हावेत आणि मरण पावलेल्या सर्व करोनाग्रस्त मयत लोकांच्या आत्म्याला प्रभूने चिरशांती द्यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. पोलीस, सफाई कर्मचारी, वॉर्ड बॉईज, नर्सेस, डॉक्टर्स आणि इतर सेविका, सेवक त्या करोनाग्रस्त लोकांची आणि इतर लोकांची इमानी इतवारे सेवा करत आहेत. कुठे औषध पाणी केलं जात आहे, तर कुठे लोकांना अन्नधान्य दिलं जात आहे, तर कुठे लोकांना तयार जेवण दिलं जात आहे. ह्या सर्वांचं हे सुंदर मिशन कार्य परमेश्वराने आशीर्वादित करावं आणि त्या कार्याचं फळ ह्या सर्व लोकांना परमेश्वराने द्यावं म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या धर्मग्रामामध्ये आतापर्यंत 4 व्यक्ती मरण पावलेल्या आहेत. त्या लॉकडाऊन पिरियडमध्ये त्या व्यक्तींच्या आत्म्याला प्रभूने चिरशांती द्यावी. त्याचप्रमाणे आपल्या पॅरिशमध्ये काही लोक इस्पितळामध्ये आहेत, काही वयस्कर घरी आहेत. त्या सर्वांना प्रभूने आरोग्यदायी स्पर्श करावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपण आपले हात जोडूया, मानानम्रतेने खाली वाकूया, डोळे बंद करूया आणि आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. ज्या लोकांनी आपल्याला प्रार्थना करण्यासाठी फोन करून विनवलेला आहे अशा लोकांची आठवण करा. प्रभूला सांगा, प्रभू माझ्या कुटुंबाचं मिशन कार्य काय आहे हे मला ओळखून घेऊ दे. जीवांची वसेपर्यंत हे कार्य इमानीद्वारे मला करू दे. प्रभू तुझा उजवा हात पुढे कर, मला आणि माझ्या कुटुंबाला स्पर्श कर. आमच्या महाराष्ट्रातील आणि आमच्या मुंबईतील संपूर्ण समाजाला स्पर्श कर. देशातील सर्व जनतेला, विश्वातील सर्व लोकांना स्पर्श कर आणि या करोना रोगापासून आम्हाला दूर ठेव. त्या करोना रोगाचा तू नायनाट कर. आमची मुलं बाळं, आमचे कुटुंबीय परदेशामध्ये आहेत, परगावी आहेत, शिपवरती आहेत, ब्रेक्सवरती आहेत. प्रभू त्यांचं तेथे संरक्षण कर. करोना रोगापासून त्यांना दूर ठेव. त्यांना प्रार्थनेचं दान दे. त्यांना व्यवस्थित जेवण वगैरे वेळच्या वेळी मिळू दे. औषध पाणी मिळू दे. सर्व प्रकारची ट्रीटमेंट त्यांना मिळू दे. आमची लोक कामानिमित्ताने आणि शिक्षणानिमित्ताने बाहेर आहेत, घरापासून दूर आहेत. प्रभू त्यांचा मेंढपाळ कर, त्यांचा सांभाळ कर. अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, अनेकांचे पगार दिले गेले नाही. प्रत्येकाला आर्थिक अडचण
अडचण निर्माण होत आहे. कोणाला मिळतं तर कोणाला अजिबात मिळत नाही. प्रभू परमेश्वरा, आम्हाला मदतीचा हात पुढे करण्याची सुबुद्धी दे. सुंदर संधी तू आम्हाला दिलेली आहेस या काळामध्ये मिशन कार्य पूर्ण करण्याची. कारण आम्हाला शेवटी तू तयार केलेल्या मुलीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. हे सत्य आम्हाला ह्या काळामध्ये जाणून घेऊ. शेवटी आमचा आत्मा आणि आमची पुण्य कृत्ये महत्वाची आहेत देवा. आणि म्हणून हे सर्व कार्य करण्यासाठी तू आम्हाला प्रोत्साहन दे, प्रेरणा दे. गर्भवती महिला आहेत, ऑपरेशन झालेली लोक आहेत, डायलिसिसचे पेशंट्स आहेत, वृद्ध लोक औषध पाण्यासाठी झगडत आहेत, कोणाची ऑपरेशन आहेत, इस्पितळामध्ये जायची सोय नाही, लोक काही ठिकाणी अडकलेले आहेत. अशा सर्वांची त्या पवित्र दिवसामध्ये आम्ही आठवण करतो. परमेश्वर, तुझ्या मायेची पाखर त्यांच्यावरती घाल, तुझी नजर त्यांच्यावरती असू दे. Let us pray. Heavenly Father, we thank you and praise you for the gift of this Sunday Eucharist. As we gather together around this holy table, Lord Jesus, we bring all our praise and petition at your holy feet. Listen to our prayer and give us your special blessing and graces from heaven. We ask this through Christ our Lord. अर्पण हे माझे गेले भगवान, अर्पण हे माझे गेले भगवान, गरीबाचे दान गेले भगवान, गरीबाचे दान गेले भगवान. गुरुच्या हस्ते स्वीकार हे दान, गुरुच्या हस्ते स्वीकार हे दान. कृपा तुझी आम्हा दे भगवान, कृपा तुझी आम्हा दे भगवान. Pray, my dear brothers and sisters, that my sacrifice and yours may be acceptable to God, the Almighty Father. May God accept our sacrifice and sacraments for the praise and glory of His name, for our good and good of all His holy church. हे प्रभू परमेश्वर, त्या पवित्र दिवशी तुझ्या दैनिक जीवनात तू आम्हाला सहभागी करतोस. आमचे प्रत्येक कृत्य तुझ्या सत्यवचनाला अनुसरण असावे म्हणून आम्हाला कृपादान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. The Lord be with you. Lift up your heart. Let us give thanks to the Lord our God. It is truly right and just, our duty and our salvation, at all times to acclaim you, O Lord, but in this time above all to love you yet more gloriously, when Christ our Passover has been sacrificed.
and by commending himself to you for our salvation, showed himself the priest, the altar, and the lamb of sacrifice. Therefore, come with paschal joy, every people exulting your praise, and even the heavenly parts with the angelic hosts sing together the unending hymn of your glory as they acclaim. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Lord, we lift up your name, with our hearts filled with praise. Be exalted, O Lord, O God, Hosanna in the highest. Holy, holy, holy is the Lamb of God. Holy, holy, holy is the Lamb of God. Lord, we lift up your name, with our hearts filled with praise. Be exalted, O Lord, O God, Hosanna in the highest. You are indeed holy, O Lord, the fount of all holiness. Make holy, therefore, these things, we pray, by sending down your Spirit upon them like a dew fall, so that they may become for us the body and blood of our Lord Jesus Christ. At the time he was betrayed and entered willingly into his passion, he took bread and giving thanks, broke it, and gave it to his disciples, saying, "Take this, all of you, and eat of it, for this is my body, which will be given up for you." In a similar way, when suppose and then he took the chalice, and once more giving thanks, he gave it to his disciples, saying, "Take this, all of you, and drink from it. For this is the chalice of my blood, the blood of the new and eternal covenant, which will be poured out for you and for many. For the forgiveness of sins, do this in memory of me." Let's proclaim the mystery of faith. When we eat His bread and drink His cup, we proclaim your death, O Lord, until you come again, until you come again, until you come again. Therefore, as we celebrate the memorial of His death and the resurrection, we offer you, Lord, the bread of life and the chalice of salvation, giving thanks that you have made us worthy to be in your presence and minister to you. Humbly we pray that partaker of the body and blood of Christ may be gathered into one by the Holy Spirit. Remember, Lord, your church spread throughout the world and bring her to the fullness of charity, together with Francis, our Pope, and also our Bishop and all the clergy. Remember also our brothers and sisters who have fallen asleep in the hope of the resurrection, and all who have died in your mercy, welcome them into the light of your face. Have mercy on us all, we pray, that with the Blessed Virgin Mary, Mother of God, with the blessed apostles and all the saints who have pleased you throughout the ages, we may merit to be co-heirs to eternal life, and may praise and glorify you through your Son, Jesus Christ. Christa द्वारे Christa सह Christa ठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या, तुझा
सन्मान व गौरव सदा सर्वदा हो हो. आमेन. 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 As Savior's command and formed by divine teaching, we dare to say, Our Father, who art in heaven, hallowed be thy name. Thy kingdom come, thy will be done, on earth as it is in heaven. Give us this day our daily bread. Forgive us our trespasses, as we forgive those who trespass against us. And lead us not into temptation, but deliver us from evil. deliver us, Lord, we pray, from every evil. Graciously grant peace in our days, that by the help of your mercy, may we always spring from sin and save from all distress, as we await the blessed hope and the coming of our Savior, Jesus Christ. For the kingdom, The power and the glory are yours, now and forever. प्रभू येशू ख्रिस्तात आपल्या विश्वास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून देतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या बाबाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती पैकी देण्याची कृपा कर. तुम्ही तुझी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आता आपण एकमेकांस प्रभूच्या नावाने शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पोरा आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पोरा आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पोरा आम्हाला शांती दे. पहा हा पुनरुत्थित ख्रिस्त, ज्याने त्याच्या पित्याच्या घरी माझ्यासाठी आणि तुम्हा सर्वांसाठी जागा तयार केलेली आहे. जी जागा मिळवण्यासाठी त्या भूतलावरती जीवन जगत असताना आपण प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. तोच हा पुनरुत्थित ख्रिस्त, तेच हे देवाचे कोकरू, जगाची पापे हरण करणारे हे देवाचे कोकरू. त्या कोकराच्या घोषणास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र हो, म्हणजे मी बरा हो. Whatsoever you do to the least of my people, that you do unto me. Whatsoever you do to the least of my people, that you do unto me. When I was hungry, you gave me to eat. When I was thirsty, you gave me to drink. Now enter into the home of my Father. Whatsoever you do to the least of my people, that you do unto
माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, पवित्र दिवसात आपण प्रसार माध्यमातून ऐकू शकता, सहभाग घेऊ शकता, परंतु आपण कम्युनियन घेऊ शकत नाही. परंतु आध्यात्मिक रीतीने प्रार्थना करून आपण मनातल्या मनामध्ये ह्या क्षणी शांतता पाडूया आणि ही प्रार्थना ऐकून हे स्पिरिच्युअल कम्युनियन, आध्यात्मिक ख्रिस्त शरीर आपल्या हृदयामध्ये घेण्याचा प्रयत्न करूया. डोळे बंद करा, हात जोडा, मानानंदतेने खाली वाकवा आणि हे प्रार्थनेचे शब्द ऐका. My Jesus, I believe that you are present in the most holy sacrament. I love you above all things, and I desire to receive you into my soul. Since I cannot at this moment receive you sacramentally, come and live spiritually into my heart. I embrace you as if you were already there and unite myself wholly to you. Never permit me to be separated from you. Amen. Please stand. Let us pray. Graciously be present to your people, we pray, O Lord, and lead those you have imbued with heavenly mysteries to pass from former ways to newness of life. Through Christ the Lord. Amen. The Lord be with you. And with your spirit. Your mighty God bless you, the Father, the Son, and the Holy Spirit. Amen. Go in the peace of Christ. Alleluia. Alleluia.
सदा सर्वदा आता आणि सदा सर्वदा प्रभूचाच गौरव असतो. आता आणि सदा सर्व Thank you.